प्रभू येशूच्या प्रेमळ व मधुर नामात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की त्या जिवंत परमेश्वराने आमच्यावर त्याची कृपा केलेली आहे. या उपवास समयामध्ये आम्ही असताना विशेष प्रकारे या शुक्रवारच्या प्रार्थना सहभागितेमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. आणि परमेश्वर देव या उपवास समयात आमच्या प्रत्येकाची आध्यात्मिक उन्नती करून घेऊ हीच प्रभूचरणी यावेळेस विनंती आहे. प्रियांनो, आज आपण आपापल्या घरी असताना विशेष प्रकारे या ऑनलाईनच्या माध्यमातून या उपवास समयातील या शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये प्रत्येक जण सहभागी होत आहोत. आपण परमेश्वराला समर्पित होऊया आणि प्रभूला म्हणूया, या उपवास समयात प्रभू परमेश्वरा तुझा आध्यात्मिक लाभ आमच्या जीवनामध्ये घडू दे आणि आमच्या जीवनाला तुझ्याकरिता फलद्रूप अशी तू कर. आपण प्रभूजवळ यावेळेस विनंती करूया. आपण विशेष प्रकारे ही वेळ प्रभूच्या हातामध्ये समर्पित करू आणि जिवंत देवाला नतमस्तक होऊया. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीत आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझ्या नावाला उंचवित आहोत. प्रभू, तू आमचा जिवंत देव आहेस. तुझी दयाकृपा आमच्या जीवनावर आहे बापा. आणि म्हणून प्रभू तिथे आम्ही जिवंतांच्या भूमीवर जीवित असे आहोत. आणि प्रभू तुझ्या दयेचा रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभव घेत आहोत बापा. प्रभू राय, विशेष प्रकारे या समयी प्रभू माझ्या संबंध मंडळीला तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा, प्रभू मंडळीच्या प्रत्येक प्रभू प्रियजनांची प्रभू तू काळजी व्हा बापा. आणि प्रभू परमेश्वरा, प्रत्येकांच्या तू संवेतो हीच आम्ही या समयी तुला विनंती करीतो. या उपवास समयामध्ये प्रभू परमेश्वर आम्हाला तुझ्या मार्गामध्ये तू अग्रेसर कर. प्रभू त्या परमेश्वरा तुझ्या मार्गाचे अनुकरण करून प्रभू आपल्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा स्वतःला प्रभू तुझ्या सोबत असलेले आम्ही पाहावे अशी देखील दया तू आमच्यावर कर. आम्ही या समयी तुला विनंती करीतो. बापा प्रभू, तिथे आजच्या या शुक्रवारच्या प्रार्थना सहभागितेला आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू त्या परमेश्वरा तुझी दयाकृपा आमच्या जीवनावर तू कर. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान प्रभू आम्ही केवळ तुला देतो पिते. आणि प्रभू परमेश्वरा, पुढील वेळ ही प्रार्थना प्रभू आजचं मनन चिंतन सर्व काही आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत होतो. आणि प्रार्थना आमचा धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड निप्रणय मागतो म्हणतोय बापा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, या आपण यावेळी त्या परमेश्वराच्या नावाला उंचवूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वराची आपण यावेळेस आराधना करू, त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. या प्रियांनो, आपण पुढील जे स्क्रीनवर गीत येत आहे त्या गीतांच्या माध्यमातून या स्तवनामध्ये प्रत्येक जण सहभागी होऊ. जिवंत देवाच्या नावाला आपण उंचवू. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान. जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. ईमान लाए
अब पाप हमारे कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोकरा, नीतू कुरणी आम्हाला, आणि रक्षुनी धरा। प्रिय येशू धन्य येशू, भयवारी हो थारा। प्रिय येशू धन्य येशू, भयवारी हो थारा। तव परिसोनी आम्ही अनुसरतो, दूरी दुरित करोनी शोधी जय बहकतो। प्रिय येशू धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो। प्रिय येशू धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो। जवळी मी घेई दीन जरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभु सगळे। प्रिय येशू धन्य येशू, तू स्वदुखे तारिले। प्रिय येशू धन्य येशू, तू स्वदुखे तारिले।
तव सुचावी हे अनन्य गुरु राजा प्रेमे मने व्यापावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी. देवाची स्तुती असो प्रियानो. आपण यावेळेस परमेश्वराचं स्तवन केल्यानंतर या पुन्हा एक वार परमेश्वराला समर्पित होऊ. आपलं स्तवन त्याने मान्य करावं ही देखील प्रभूला आपण विनंती करूया. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय पित्या प्रिय प्रभू येशूराया, प्रभू आम्ही तुझं स्तवन करून प्रभू तुझ्या नावाला उंचावलेला आहे. आमचा विश्वास आहे बाप्पा प्रभू आमच्या स्तवनामध्ये देखील प्रभू तू आमच्या सोबत आहेस. प्रभू त्या परमेश्वर आमच्या मोठ्या उठांद्वारे तुझं गौरव तू करून घेतलंस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. त्याने यावेळी विशेष करून तुझ्याजवळ विनंती करतो बाप्पा की प्रभू परमेश्वरा प्रभू तू तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्या प्रत्येकांवर असू दे बाप्पा आणि प्रभू आमच्याद्वारे तुझं गौरव करून घे. आता पुढे ज्या पवित्र वचनांकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत प्रभू तुझं वात्सल्य आमच्या समवेत ठेव. ज्या वचनाद्वारे तू आमच्या अंतःकरणाशी बोल बाप्पा आणि प्रभू आम्हाला त्या परमेश्वर आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीमध्ये प्रभू तू पुढे आणि पुढे घेऊन चालावे हीच तुला आम्ही विनंती करीतो. आमचं जीवन सर्वस्व पुढील मनन चिंतन प्रभू तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणून तो एक बाप्पा आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. देवाची स्तुती असो. आम्ही निश्चित अर्थाने परमेश्वराच्या कृपेचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेत आहोत. आज देवाच्या पवित्र वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करीत असताना या आपण जेव्हा मननाकरिता जो शास्त्रभाग यावेळेस निवडलेला आहे त्या शास्त्रभागाचं आपण विशेष करून वाचन करूया. यावेळेस आपण जुना करार यातील हबक्कुकाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 4 आपण यावेळेस वाचणार आहोत. हबक्कुक याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 4 आपण यावेळेस वाचूया. वचन आम्हाला येण्याप्रमाणे सांगते. अन्यायाबद्दल हबक्कुकची तक्रार. हबक्कुक संदेष्ट्याला दृष्टांताने प्राप्त झालेले देववचन. हे परमेश्वरा मी किती वेळ ओरडू तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करीत नाहीस. मला अधर्म का पाहावयास लावितोस. विपत्ती मला का दाखवितोस. लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत. कलह चालला आहे. वाद उपस्थित झाला आहे. अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो. न्यायाचे काही एक चालत नाही. दुष्ट धार्मिकास घेरून सोडितो म्हणून न्याय विपरीत होतो. परमेश्वर देव वाचलेली ही वचने आज आमच्या मनन चिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. प्रियांनो आज विशेष प्रकारे आपण हबक्कुकच्या पुस्तकाकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. या उपवास समयामध्ये आम्ही जेव्हा चालत आहोत या उपवास समयामध्ये आजचा हा तिसरा दिवस प्रभू परमेश्वराने जेव्हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे माझ्या प्रियांनो निश्चित परमेश्वर आम्हाला त्याच्या आध्यात्मिक वृद्धीकडे तो घेऊन जात आहे. आध्यात्मिक उन्नतीकडे तो आम्हाला घेऊन जात आहे. आणि म्हणून जेव्हा हबक्कुकाच्या पुस्तकाकडे आम्ही पाहतो आमच्या ख्रिस्ती वाटचालीकरिता आमच्या देवासोबत आमची जी वाटचाल आम्ही करीत आहोत या जगामध्ये वावरत असताना त्या ख्रिस्ताच्या वाटेने जेव्हा आम्ही चालत आहोत हबक्कुक याचं पुस्तक जे आहे ते आमच्याकरिता फार मदतनीस असं ठरतं. आणि म्हणून जर आम्ही पाहतो या हबक्कुक पुस्तकाकडे आम्हाला आढळून येतं की विशेष प्रकारे यहुदा या प्रांतामध्ये तो परमेश्वराची सेवा करीत आहे. त्याने विशेष प्रकारे स्वतःला या ठिकाणी सुरुवातीतच आम्ही जर पाहिलं तर तो म्हणतो की हबक्कुक संदेष्ट्याला दृष्टांत प्राप्त झालेले देववचन. तो स्वतःविषयी याविषयी लिहित असताना तो या ठिकाणी म्हणतो ती या गोष्टीची तो खात्री करून देत आहे की मी देव परमेश्वराचा संदेष्टा आहे. आणि माझ्या प्रियांनो सुरुवातीतच सांगितलेल्या काही ठराविक संदेष्ट्यांपैकी हा एक असा संदेष्टा आम्हाला आढळून येतो की याच्या सुरुवातीतच आम्हाला दिसून येत आहे की हा देवाचा संदेष्टा आहे या गोष्टीची खात्री करून देत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो आमच्या जीवनामध्ये हबक्कुकाचं जे वचन आहे हे फार महत्त्वाचं आहे. हबक्कुक या पुस्तकाकडे जेव्हा आम्ही पाहतो तर आम्हाला विशेष प्रकारे याची रचना जर आम्ही पाहिली तर आम्हाला दिसून येईल की हबक्कुक पुस्तक जे आहे ते संदेष्ट्यांच्या पुस्तकांमध्ये पडणारं एक पुस्तक आहे. आणि जे मायनर प्रॉफिट्स आहेत म्हणजे जे लहान संदेष्टे आहेत त्या लहान संदेष्ट्यातील हा एक संदेष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. आणि जेव्हा आम्ही याच्याकडे पाहतो तर आम्हाला विशेष प्रकारे दिसून येईल की या संदेष्ट्यांची पुस्तकं आमच्याकरिता का महत्त्वाची आहेत. तर आम्हाला या ठिकाणी विशेष प्रकारे दिसून येतं की या संदेष्ट्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून देव परमेश्वराच्या जे लोक आहेत देव परमेश्वराचे जे निवडलेले जन आहेत त्यांचा इतिहास
आम्हाला संदेष्ट्यांच्या या पुस्तकातून प्रामुख्याने प्राप्त होतो. म्हणून ही संदेष्ट्यांची पुस्तके जी आहे ती आमच्याकडे महत्वाची आहे. आम्हाला ही गोष्ट देखील दिसून येते की संदेष्ट्यांच्या पुस्तकांमध्ये देव परमेश्वराचा न्याय जो आहे तो देखील प्रगट केलेला आहे, तो देखील सांगितलेला आहे. आणि म्हणून आमच्याकरिता संदेष्ट्यांची पुस्तके जी आहेत ती फार महत्वाची अशी आहे. एकूण 17 संदेष्ट्यांची पुस्तकं आम्हाला जुन्या करारामध्ये आढळून येतात. त्यामधील पहिली 5 संदेष्ट्यांची पुस्तके जी आहेत ती विशेष प्रकारे त्यांना मुख्य संदेष्ट्यांची पुस्तके यामध्ये त्यांची श्रेणी होते, त्यांची गणना होते. यशया, यिर्मया, विलापगीत, येजकेल, दानियल हे जे पुस्तकं आहेत हे संदेष्ट्यांची 5 मुख्य पुस्तके, त्याला मेजर प्रॉफिट्स या विभागणीमध्ये त्याला पाडण्यात येतं. आणि त्यानंतर आम्ही पुढे जर पाहतो होशे, योएल, आमोस, ओबद्या, योना, मिका, नहूम, हबक्कुक, सफन्या, हग्गे, जकर्या, मलाकी हे जे 12 पुस्तके आहेत या 12 पुस्तकांना 12 संदेष्ट्यांची ही जी 12 पुस्तके आहेत यांना मायनर प्रॉफिट्स या श्रेणीमध्ये विभागण्यामध्ये यांना विभागण्यात येतं. आणि माझ्या प्रियांनो, जेव्हा या लहान संदेष्ट्यांकडे जेव्हा आम्ही पाहतो यामधून देखील देवाचा महान संदेश, देवाचा मेन मुख्य उद्देश जो आहे तो त्याच्या लोकांकरिता काय आहे ही गोष्ट देखील आम्हाला त्यामधून प्राप्त होते. आणि म्हणून हबक्कुकाचं पुस्तक आम्ही कदाचित अनेक वेळा त्यामध्ये पाहत नाही, पण आम्हाला जर या वचनांकडे जर आम्ही पाहिलं एकूण 3 अध्याय आम्हाला या हबक्कुकाच्या पुस्तकामध्ये दिसून येतील. आणि या 3 अध्यायांमध्ये जी वचनं आहेत फार महत्वाची विशेष अशी वचनं आम्हाला आढळून येतील की ती यामध्ये विशेष प्रकारे देण्यात आलेली आहे. आणि म्हणून जर आम्ही पाहतो तर आम्हाला विशेष प्रकारे दिसून येईल की हे जे पुस्तक जे आहे विशेष प्रकारे इसवी ख्रिस्तपूर्व 612 ते 587 या दरम्यानचं हे पुस्तक आम्हाला प्रामुख्याने इतिहासाचं जेव्हा आपण अध्ययन करतो त्यामध्ये असलेलं आम्हाला आढळून येतं. पुस्तक जे आहे ते आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतं की परमेश्वर देव जेव्हा इस्रायल लोकांचा न्याय त्याने केला, यहुदाच्या लोकांचा जेव्हा न्याय त्याने केलेला आहे, अर्थातच जेव्हा खासगी लोकांनी त्यांच्यावर प्रभुत्व मिळविले, त्यांच्यावर जेव्हा त्यांनी आपलं विशेष प्रकारे अधिपत्य गाजविले, त्यावेळेसचा हा समय आम्हाला विशेष प्रकारे या ठिकाणी दिसून येतं. देवाने जेव्हा त्यांचा न्याय केलेला आहे, अर्थातच ख्रिस्तपूर्व 612 ते ख्रिस्तपूर्व 587 या काळाच्या दरम्यानचं हे पुस्तक आहे आम्हाला या ठिकाणी आढळून येत आहे. म्हणजे परमेश्वर देव जो आहे तो आपल्या लोकांचा न्याय करीत असलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. पण माझ्या प्रियांनो, त्याही मध्ये आम्ही जर पाहतो तर आम्हाला ही देखील गोष्ट या ठिकाणी दिसून येते की हबक्कुक जो आहे तो एक लेवी आहे, अर्थात देवाची सेवा करणारा, त्या ठिकाणी मंदिराची सेवा करणारा, देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणारा हा एक देवाचा सेवक होता. ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी आढळून येत आहे. आणि म्हणून या माध्यमातून आम्ही हे पाहू शकतो की त्या हबक्कुकाने जेव्हा इस्रायल लोकांना, त्या यहुदातील लोकांचं जीवन जेव्हा त्याने पाहिलेलं आहे, देवाच्या निवडलेल्यांचं जीवन जेव्हा त्याने पाहिलेलं आहे, त्याला एक गोष्ट त्या ठिकाणी जाणविली की हे लोक जे आहेत फार दुःखामध्ये आहेत, फार त्रासामध्ये आहेत. त्यांच्या जीवनामध्ये जी सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती जी त्या ठिकाणी त्याला आढळून आलेली आहे, त्या माध्यमातून आम्ही पाहतो की हबक्कुकाचं पुस्तक जे आहे ते आज आमच्या जीवनाशी निगडीत असलेलं पुस्तक देखील आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे. माझ्या प्रियांनो, हबक्कुकाच्या या पुस्तकामध्ये विशेष प्रकारे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की हबक्कुक याने परमेश्वरासमोर काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. परमेश्वराला त्या ठिकाणी तो उत्तर मागत आहे. परमेश्वराला त्या ठिकाणी तो विशेष प्रकारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे की परमेश्वर आपल्या लोकांची काळजी करीतो की नाही. आणि म्हणून आम्ही जेव्हा आज या पुस्तकावर मननचिंतन करीत आहोत, माझ्या प्रियांनो, आमचा विषय अशा प्रकारे आहे की हा मरणाचा विषय आम्हाला सांगतो की आम्ही आमच्या शंका कुशंकेमधून विश्वासाकडे आम्ही आपली वाटचाल करावी. जर्नी फ्रॉम डाऊट टू फेथ. आमच्या अविश्वासातून किंवा आमच्या शंका कुशंकेतून विश्वासाकडे, विश्वासाच्या वाटेने आम्ही वाटचाल करावी, हा आमच्या मननाचा विषय आहे. कारण हबक्कुकाचं जीवन जेव्हा आम्ही पाहतो तो डाऊट घेऊ लागला. त्याच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले की देव खरोखर आपल्या लोकांची काळजी घेतो का. आणि म्हणून हबक्कुकाचं पुस्तक याचा पहिला अध्याय 1 ते 4 वचनं जी आम्ही वाचलेली आहेत त्या वचनांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी दिसून येते की तो परमेश्वरासमोर प्रश्न करीत आहे की हे परमेश्वरा, मी किती वेळा ओरडू, तू ऐकत नाहीस, जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करीत नाहीस. तो परमेश्वराला या ठिकाणी बोलत आहे. माझ्या प्रियांनो, यावर आज आम्ही मननचिंतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि म्हणून परमेश्वर खरंच काळजी करीतो काय, ही जी शंका त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाली, उपस्थित झाली, हा जो प्रश्न त्याच्या जीवनामध्ये उपस्थित झाला, असा प्रश्न कदाचित आमच्या जीवनामध्ये उपस्थित होतो.
आम्ही ज्या त्रासामध्ये असतो, ज्या दुःखामध्ये असतो, ज्या प्रसंगातून आम्ही जातो, ज्या हालापष्टेमध्ये आम्ही असतो, जी विशेष प्रकारे अडचणीची परिस्थिती आमच्या जीवनामध्ये उपस्थित होते, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा प्रश्न उद्भवतो की खरोखर देव आमची काळजी घेतो काय? डज गॉड केअर अबाउट अस? आमच्याबद्दल देव परमेश्वर काळजी घेतो काय? त्याला काळजी आमची वाटते काय? हा प्रश्न आमच्या जीवनामध्ये उपस्थित होतो. आणि म्हणून जेव्हा हबक्कूक पाहत आहे की जी लोक आहेत त्यांना ते त्रासामध्ये आहेत, जे लोक आहेत त्यांचे हाल अपेष्टा होत आहे, जे लोक आहेत जे दुःखामध्ये आहेत, जे लोक आहेत की जे देवापासून परान्मुख होत आहेत, देवाच्या वाटेने चालण्याऐवजी ते दुसरीकडेच वळत आहेत. अन्याय जो आहे तो समाजामध्ये वाढत आहे. अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा त्याला त्या ठिकाणी दिसली आहे, तो देवाजवळ येऊन देवाला त्या ठिकाणी प्रश्न करीत आहे. आणि त्याचा पहिला प्रश्न काय आहे? तो हे म्हणतो की हे परमेश्वरा, मी किती वेळा ओरडू? ओ लॉर्ड, हाऊ लॉंग मस्ट आय कॉल फॉर हेल्प? तो देव परमेश्वराला या ठिकाणी म्हणत आहे. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वराजवळ तो आपली प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करीत असलेला आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून तो देव परमेश्वराला म्हणत आहे की देवा, मी किती वेळा ओरडू? तुझ्या सहाय्याकरिता तू ऐकत नाही आहेस. तो देव परमेश्वराला या ठिकाणी बोलत आहे. तो देवाची प्रार्थना करीत आहे आणि त्याला अशा प्रकारचा अनुभव भेटत आहे की देव परमेश्वर ऐकत नाही, देव परमेश्वराला काळजी नाही. अशा प्रकारे तो या ठिकाणी बोलत असलेला आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी जणू काही म्हणत आहे की देवा, मी प्रार्थना करीत आहे पण माझ्या प्रार्थनेचं उत्तर तू देत नाही. आणि माझ्या प्रियांनो, आम्हाला देखील अनेक वेळा हा अनुभव आमच्या जीवनामध्ये येतो. वी आर प्रेइंग but do not see God's answer in our life. We are not receiving God's answer in our life. अशा अनुभव आमच्याही जीवनामध्ये येतो. We are also experiencing this thing in our life. आम्ही प्रार्थना करीतच आहोत. आज प्रार्थना केली, उद्या प्रार्थना केली, आठवडाभर प्रार्थना केली, महिनाभर प्रार्थना केली. कदाचित आमची प्रार्थना महिने आणि महिने ही चालू आहे, पण आमच्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. कदाचित आमच्या जीवनामध्ये हा प्रश्न उद्भवू शकतो, निर्माण होऊ शकतो. माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला विशेष प्रकारे या प्रश्नांना जर आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवत आहोत, आमच्या मनामध्ये जर हे प्रश्न येत आहेत, तर आजचा संदेश आमच्यासाठी आहे. आज हे देवाचं वचन आमच्यासाठी आहे. परमेश्वर हा काळजी घेणारा देव आहे. देवाला आमची काळजी आहे. वचन आम्हाला हे सांगतं. नहूमचं पुस्तक याचा पहिला अध्याय 7 वचन जर पाहतं तर देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर चांगला आहे, जे त्याला शरण येतात त्यांची तो काळजी घेतो. विपत्काली तो शरणदुर्ग आहे, वचन म्हणतं. माझ्या प्रियांनो, आमचा परमेश्वर देव आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आम्ही निराश होऊ नये. कदाचित देवाच्या उत्तराला विलंब लागेल, पण तो उत्तर देणार नाही असं कधीच होणार नाही. देवाची एक वेळ आहे, त्या वेळेची आम्हाला वाट पाहायची आहे. हबक्कूक याला वाटले की हा प्रसंग कधी, ही परिस्थिती कधी बदलून जाईल, आणि म्हणून तो देवासमोर या ठिकाणी प्रश्न उपस्थित करीत आहे. देवाच्या विषयी त्याला शंका वाटत आहे आणि तो म्हणत आहे की देवा, तू खरंच काळजी करशील काय? तू आमची काळजी करीतो काय? डज गॉड केअर? हा एक प्रश्न चिन्ह त्याच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. तो आमच्याही मनामध्ये अनेक वेळा येतो माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला आज या देवाच्या वचनाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा पाहतो देवाच्या वचनांकडे, आम्हाला अशा प्रकारे दिसून येतं की परमेश्वर हा प्रार्थना ऐकणारा देव आहे. तो प्रार्थना ऐकत नाही असं कधीच होत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, जर आम्ही वचनांकडे पाहिलं तर वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं. या पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि त्याचं विशेष प्रकारे 15 वचन जर आम्ही पाहिलं तर 15 वचन आम्हाला सांगतं. पहिले योहानाचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 15 वचन बघा काय म्हणतं. आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे. आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, ते आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत, हेही आपल्याला ठाऊक आहे. जेही आपण परमेश्वराला मागतो ते परमेश्वर ऐकतो. परमेश्वर देव त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये देणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला उत्तर देत नाही असं कधीच होत नाही माझ्या प्रियांनो. त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनामध्ये देणारा देव आहे. हबक्कूकाला वाटलं की या प्रश्नाचं उत्तर मला कदाचित भेटणार नाही, पण माझ्या प्रियांनो, जेव्हा मी पाहतो की त्याने जे देवाला मागितले होते परमेश्वराने ते ऐकले होते. म्हणून परमेश्वर 5व्या वचनापासून ते 11व्या वचनापर्यंत जर आम्ही पाहिले, हबक्कूकाचं पुस्तक याचा पहिला अध्याय वचन 5 ते 11 जर आम्ही पाहतो तर त्याने जी प्रार्थना देव परमेश्वराला केलेली आहे त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देव त्याला देत असलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे.
त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर त्याला देते आणि त्याला काय म्हणतो की खासदी जे आहे ते यहूदाला शिक्षा करतील. म्हणजे देव परमेश्वर न्याय करणार आहे. देव परमेश्वर त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. त्याने देवाजवळ काय विनंती केली की हे परमेश्वरा, मी किती वेळा ओरडू, तू ऐकत नाहीस. पण देव परमेश्वर 5व्या वचनामध्ये काय म्हणत आहे, राष्ट्रांनो लक्ष देऊन पहा व आश्चर्यचकित व्हा, कारण तुमच्या काळी मी एक कार्य करीतो. परमेश्वर देव त्याला या ठिकाणी वचन देत आहे, मी कार्य करणारा देव आहे, मी उत्तर देणारा देव आहे. परमेश्वर देव त्याला या ठिकाणी सांगत आहे. माझ्या प्रियांनो, पहिले योहानाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 15व वचन आम्हाला सांगतं की आम्ही जे काही प्रभूला मागतो ते तो आम्हास देतो. परमेश्वर देव आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. हबक्कुकाची प्रार्थना त्याने ऐकली. त्याच्या मनामध्ये जी शंका होती ती शंका परमेश्वराने दूर करण्याचा त्या ठिकाणी उत्तर त्याला दिलेलं आहे. त्याच्या प्रार्थनेला देव परमेश्वराने ऐकलेला आहे. परमेश्वर देव सांगू इच्छित आहे की मी आपल्या लोकांची काळजी घेतो. आय केअर अबाउट माय पीपल. माझ्या लोकांबद्दल मला काळजी आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणत आहे की मी कार्य करणारा देव आहे. तुम्ही तुमच्या काळी मी एक कार्य करीतो, तो या ठिकाणी त्या हबक्कुकाला सांगू इच्छित आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव आमच्या प्रार्थना कधीच न ऐकल्यासा करीत नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की तो परमेश्वर देव जो आहे तो त्याची प्रार्थना ऐकत आहे. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. आम्ही हे देखील पाहतो की दुसरा प्रश्न, डाऊट त्याच्या मनामध्ये या ठिकाणी आलेला आहे. तो या ठिकाणी म्हणतो की जुलूम झाला आहे असे मी तुला ओरडून सांगितले तरी तू सुटका करीत नाही. जुलूम झाला आहे असे मी तुला ओरडून सांगितले तरी तू ऐकत नाहीस किंवा सुटका करीत नाहीस. अशा प्रकारे तो या ठिकाणी बोलत आहे. म्हणजे त्याला या गोष्टीची जाणीव होत आहे की देव परमेश्वराने मला सोडवले नाही, मी अजूनही बंधनामध्ये आहे, अजूनही ती प्रार्थना न ऐकलीशी झालेली आहे. अशी जाणीव जेव्हा त्याला होत आहे, परमेश्वर देव त्याला सांगू इच्छितो की मी तुला सोडविलेलं आहे. माझ्या प्रियांनो, आमच्याही जीवनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती किती वेळा आम्ही अनुभवतो. आम्हाला वाटतं की वी आर इन ट्रबल आणि गॉड डज नॉट डिलिव्हर अस फ्रॉम दॅट सिच्युएशन. आम्हाला अनेक वेळा वाटतं की मी समस्येमध्ये आहे, मी अडचणीमध्ये आहे, मी संकटामध्ये आहे आणि देव परमेश्वर जो आहे तो माझी सुटका करीत नाहीये. हा डाऊट, हा प्रश्न आमच्याही मनामध्ये अनेक वेळा उद्भवतो. पण माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव आम्हाला सांगू इच्छितो की मी तुम्हाला प्रत्येक संकटातून सोडविणारा तुमचा जिवंत देव आहे. मी तुम्हाला त्याच परिस्थितीमध्ये मी ठेवणार नाही. त्याने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. गॉड हॅज प्रॉमिस्ड अस दॅट ही विल डिलिव्हर अस इन हिज टाइम. त्याच्या वेळेमध्ये तो आमची सोडवणूक करणार आहे. आमच्या वेळेप्रमाणे नाही, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, माझ्या योजनेप्रमाणे नाही, देवाच्या योजनेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये माझी सुटका होणार आहे. माझ्या संकटातून, माझ्या अडीअडचणीतून देवाची जी वेळ आहे त्या वेळेची मला आपल्या जीवनामध्ये वाट पाहणे अत्यंत गरजेची आहे. परमेश्वर चांगला आहे आणि विपत्काली तो शरणदुर्ग आहे. नहूमाचं पुस्तक याचा 1 अध्याय 7वं वचन आम्हाला सांगतं. त्याला आमची काळजी आहे. आम्ही जर त्याला शरण गेलेलो आहोत, जर आम्ही त्याची प्रार्थना करीत आहोत, देव परमेश्वर आमच्या प्रार्थनेकडे कधीच कानाडोळा करीत नाही. परमेश्वर देव आमची प्रार्थना ऐकतो आणि वचन म्हणत आहे की परमेश्वर देव विपत्काली तो शरणदुर्ग आहे. माझ्या प्रियांनो, हबक्कुकाला देव परमेश्वराने हा अनुभव या ठिकाणी दिलेला आहे. जरी त्याने देवासमोर प्रश्न उपस्थित केला की देवा, मी तुला जुलूम होत आहे, झाला आहे, हे मी तुला ओरडून सांगितले तरी तू मला सोडविले नाही, अशा प्रकारे तो त्या ठिकाणी म्हणत आहे. तरी तू सुटका करीत नाही, अशा प्रकारे तो त्या ठिकाणी बोलतो. पण परमेश्वर सांगू इच्छितो की मी सुटका करणारा देव आहे. तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही, अशा प्रकारे तो म्हणतो. आणि 6वं वचन बघा, हबक्कुक 1 अध्याय 6वं वचन म्हणतो, कारण पहा मी खासद्यांची उठावणी करीतो, ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे, जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात. त्या खासद्यांचा उपयोग करून मी आपला न्याय जो आहे विशेष प्रकारे इस्रायल लोकांमध्ये, यहुदा प्रांतामध्ये मी माझा न्याय त्या ठिकाणी प्रगट करणार आहे. परमेश्वर देव त्या ठिकाणी सांगू इच्छित आहे. हबक्कुकाला वाटले की जो जात जुलूम समाजावर होत आहे, लोक करीत आहे, ज्या दुष्टामध्ये, ज्या पापामध्ये लोक वाढत आहेत, देवा या गोष्टीचं प्रतिफळ तू लोकांना देणार नाहीस काय? त्यांचा न्याय तू करणार नाहीस काय? परमेश्वर त्यांना सांगू इच्छित आहे, हबक्कुकाला म्हणू इच्छित आहे, तू म्हणत आहे की तू ओरडून तुम्हाला सांगितलंय की जुलूम झाला आहे, तू सुटका केलेली नाहीस. पण परमेश्वर देव त्याला सांगू इच्छितो पुढील 5 ते 11 वचनामध्ये की मी प्रार्थना ऐकली आहे आणि मी निश्चितच सुटका करणार आहे. आय एम गोइंग टू डिलिव्हर यू,
आय एम गोइंग टू डिलिव्हर जुडा अँड ऑल द पीपल हू ऑल आर राईचियस इन माय साईट. जे माझ्या दृष्टीने धार्मिक असे आहेत त्या प्रत्येकांची मी सुटका करणार आहे. कारण हबक्कुकाला हे वाटले की जे धार्मिक आहेत त्यांचा जात जुलूम होत आहे, जे देवाचं भय बाळगत आहेत त्यांचा जात जुलूम होत आहे. त्याला हा देखील अनुभव आला की परमेश्वरा, जे जात जुलूम करणारे लोक आहेत त्यांची वाढ होत आहे, ते फलद्रूप होत आहे, पण तुझे लोक जे आहेत हे तर कुठेतरी ऱ्हास पावत आहेत, ते कुठेतरी त्या जात जुलमामध्येच आहेत. पण परमेश्वर सांगू इच्छित आहे, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी जात जुलूम पाहिलेला आहे आणि मी निश्चितच सुटका करणारा देव आहे. आणि म्हणून तो देव परमेश्वर त्याला म्हणतो की मी खासद्यांची उठावणी करेल आणि त्यांच्या माध्यमातून माझा न्याय जो आहे तो यहुदा प्रांतावर मी प्रगट करणार आहे. त्याने परमेश्वराने त्याची प्रार्थना जी आहे ती ऐकलेली आहे. परमेश्वर त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला वाटत असेल की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकत नाही, माझ्या प्रियांनो, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. परमेश्वर माझी सुटका करीत नाही असा डाऊट जर आमच्या मनामध्ये येत आहे, अशी शंका जर आमच्यामध्ये उपस्थित होत आहे, माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव सोडवणूक करणारा देव आहे. वचन आम्हाला हे सांगतं, धार्मिक जो आहे तो कितीदाही पडला तरी तो उठून उभा राहील. धार्मिक हबक्कुक जो आहे या ठिकाणी जो न्याय परमेश्वराला मागत आहे, जी दाद परमेश्वराला मागत आहे, जी प्रार्थना परमेश्वराला करीत आहे, ती कोणासाठी करीत आहे तर जे देवाचे निवडलेले लोक आहेत, जे धार्मिक आहेत, जे देवाचं भय बाळगून जीवन जगत आहेत, जे देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करीत आहेत, जे देवासोबत आपलं जीवन जगत आहेत, त्यांच्यासाठी तो दाद मागित असलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. कारण तो म्हणतो जात जुलूम वाढलेला आहे, जे लोक जात जुलूम करत आहेत ते वाढतच आहेत, त्यांची वृद्धी होत आहे, पण देवा तू न्याय केव्हा करशील, तू आमची सुटका कधी करशील, धार्मिकाची सुटका केव्हा करशील. आणि म्हणून आम्ही पाहतो की हबक्कुकाचं पुस्तकाचं 2 अध्याय 4 वचन म्हणतं की धार्मिक जो आहे तो विश्वासाने जगेल. देवाचं हे उत्तर होतं, मी सोडविणार आहे. देव परमेश्वर सोडवणूक करणारा देव आहे, सुटका करणारा देव आहे, ही गोष्ट त्याने त्या ठिकाणी सांगली. म्हणून तो म्हणतो धार्मिक जो आहे तो त्याच्या विश्वासाने तारणार आहे, तो विश्वासाने जगणार आहे. ही गोष्ट त्याने त्या ठिकाणी विशेष प्रकारे त्या लोकांना सांगितली. आणि म्हणून आम्ही पाहतो, जर आम्ही स्तोत्र 34 विशेष प्रकारे त्याचं 19 वचन जर आम्ही पाहिलं, स्तोत्र 34 आणि 19 वचन आम्हाला सांगतं, नीतिमानाला फार कष्ट होतात. हबक्कुक फार कष्टामध्ये होता, फार दुःखामध्ये होता, फार जाच जुलमामध्ये होता. यहुदा प्रांतातील जे विश्वासणारे होते, जे नीतिमान होते, जे देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे होते, ते विशेष प्रकारे फार कष्ट सहन करीत होते. देवाचं वचन काय म्हणतं बघा, नीतिमानाला फार कष्ट होतात पण तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. परमेश्वर प्रत्येक त्या परिस्थितीतून, त्या कष्टातून, त्या जाच जुलमातून सोडविणारा देव आहे. का? कारण ते नीतिमान आहे. त्याचे लोक जे आहेत ते नीतिमान आहेत. नीतिमानांना जरी कष्ट होतील तरी परमेश्वर त्यातून त्या सर्वांची सोडवणूक करीतो, हे परमेश्वराचं वचन सांगत आहे. माझ्या प्रियांनो, जर आमची प्रार्थना ऐकली जात नाही तर देवाचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वर प्रत्येक नीतिमानाची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आम्ही जे काही त्याला मागतो ते तो ऐकतो आणि ते आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आम्हाला देतो. वचन म्हणतं, स्तोत्र 34:19 वचन सांगतं, धार्मिकाला, नीतिमानाला कष्ट होतात तरी परमेश्वर त्यातून त्यांची सोडवणूक करीतो, सुटका करीतो. हे वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. वचनामध्ये आम्हाला विशेष प्रकारे माझ्या प्रियांनो हे शाश्वती, ही अनुभूती, हे विशेष प्रकारे निश्चितता आम्हाला प्राप्त झालेली आहे की देव आमची सुटका करणारा देव आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की हबक्कुकाला देव परमेश्वराने सांगितले की मी निश्चित अर्थाने सुटका करणार आहे. मी त्याच परिस्थितीमध्ये तुम्हा प्रत्येकाला ठेवणार नाही, पण त्यातून मी तुमची सुटका करणार आहे. आणि खासद्यांना, विशेष प्रकारे बेबिलॉनियनचे जे लोक होते त्या लोकांना, त्या धार्मिकांची सुटका करण्याकरिता देव परमेश्वर जो आहे त्याने एक योजना केलेली आहे. त्या परमेश्वराने एक उद्देश त्यांच्यासाठी ठेवलेला आहे आणि परमेश्वर या ठिकाणी त्याला सांगू इच्छितो की तो उद्देश जो आहे तो मी पूर्ण करणार आहे. राष्ट्रांनो, लक्ष देऊन पहा व आश्चर्यचकित व्हा, कारण तुमच्या काळी मी एक कार्य करीतो. देवाने त्या ठिकाणी म्हटले, ते कार्य आहे प्रार्थना ऐकण्याचं, ते कार्य आहे तुमची सुटका करण्याचं, ते कार्य आहे विशेष प्रकारे तुम्हाला आशीर्वादित करण्याचं. धार्मिक जो आहे तो विश्वासाने जगेल, हे कार्य परमेश्वर देव त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी करू पाहत होता. आज जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटत आहे की परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाहीये, परमेश्वर माझ्या परिस्थितीतून मला सोडवत नाहीये, हबक्कुकाच्या पुस्तकाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया.
हबक्कुकाचं पुस्तक याचा पहिला अध्याय 1 ते 11 वचनं जर आपण पाहिलीत, हे पहिला अध्याय जर आम्ही पाहिला तर माझ्या प्रियांनो आम्हाला त्यामध्ये दिसून येईल की देव अन्यायी नाही आहे. देवाला आमची काळजी आहे. देव जरी उत्तर देत नाही असं आम्हाला वाटेल, पण देवाची एक वेळ आहे, त्यावेळी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये उत्तर देणार आहे. त्या देवाच्या वेळेची वाट पाहणं आम्ही आपल्या जीवनामध्ये शिकले पाहिजे. हबक्कुकाला देव परमेश्वराने हे त्या समय शिकविले की त्याने विशेष प्रकारे देवाच्या वेळेची वाट पाहावी. त्याच्या मनामध्ये त्या परिस्थितीतून जात असताना, त्या जुलमातून जात असताना, त्या कष्टातून जात असताना, त्या संकटातून जात असताना, त्या दुःखातून जात असताना, कदाचित आम्ही त्या आजारीपणातून जात असताना आमच्या मनामध्ये प्रश्न उद्भवेल की माझी प्रार्थना देव ऐकत नाही आहे, माझ्या कष्टांमध्येच देवाने मला ठेवलेलं आहे, माझी तो सोडवणूक करीत नाही आहे. पण देव सांगू इच्छितो की तुम्ही आश्चर्यचकित व्हा, कारण मी तुमच्या काळी कार्य करीत आहे. माझ्या प्रियांनो, प्रार्थना आहे, प्रार्थनेचं उत्तर देण्याचं कार्य परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये करू पाहत आहे. आमच्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढून, आमची सोडवणूक करून आम्हाला आशीर्वादित करण्याचं कार्य परमेश्वर करीत आहे, कारण आपण त्याच्या दृष्टीने धार्मिक असे आहोत. प्रत्येक धार्मिक जो आहे तो त्याच्या विश्वासाने जगेल, हे त्याचं वचन आम्हाला सांगत आहे. माझ्या प्रियांनो, या प्रभूच्या वचनाला आम्ही आज स्वीकारूया. प्रभूला म्हणूया की हो प्रभू, आम्ही देखील तुझ्या दृष्टीने धार्मिक असे आहोत आणि आम्ही तुझ्यावर आमचा जो विश्वास आहे त्या विश्वासाने आम्ही जगू. आम्ही आमच्या या जीवनातील वाटचालीमध्ये शंका कुशंकेच्या मार्गावर नव्हे, पण विश्वासाच्या मार्गावर आम्ही अग्रेसर होऊ. विश्वासाच्या मार्गावर आम्ही पुढे पाऊलं टाकू, शंकेने नाही. कुठल्या प्रकारचा डाऊट घेऊन आम्ही ख्रिस्ती जीवनाची वाटचाल करू शकत नाही, कारण जेथे विश्वास आहे तेथेच देवाचं कार्य आहे. माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये देवाला कार्य करीत असलेला अनुभव जर आम्हाला घ्यावयाचा आहे तर माझ्या प्रियांनो आम्हाला देवावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जीवनातील कितीही बिकट परिस्थिती असो, कितीही विरोधाभासमय परिस्थिती असो, देवावर विश्वास ठेवणे आम्हाला आपल्या जीवनामध्ये शिकले पाहिजे. हबक्कुकाला देव परमेश्वराने हे शिकविले की तू विश्वास ठेव, तू धार्मिक आहे, तू माझा निवडलेला आहे. यहुदा प्रांतातील जे माझे निवडलेले आहे त्यांनी जर विश्वास ठेवला तर ते धार्मिक, त्यांच्या विश्वासाने ते जगणार आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्हाला तो विश्वास आमच्या जीवनामध्ये निर्माण करावयाचा आहे. आज आम्हाला आमच्या विशेष प्रकारे अविश्वासाच्या मार्गातून आम्हाला विश्वासाच्या मार्गामध्ये अग्रेसर व्हावयाचे आहे. आमच्या जीवनातील शंका कुशंका बाजूला सारून आम्हाला विश्वासाने पुढे पाऊल टाकायचं आहे. परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये कार्य करू पाहत आहे. तो म्हणत आहे की आश्चर्यचकित व्हा, मी तुमच्या काळी तुमच्या जीवनामध्ये कार्य करू. माझ्या प्रियांनो, त्या देवाला कार्य करण्याकरिता आम्हाला संधी देणे गरजेची आहे. या उपवास समयामध्ये आपण देवाला आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास संधी देऊया. आपला विश्वास त्याच्यावर ठेवूया. आमच्या जीवनातील प्रत्येक शंका कुशंका बाजूला सारूया आणि प्रभूच्या विश्वासामध्ये वाढत त्या देवाचं कार्य आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवूया. तो म्हणतो की तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. तो म्हणतो की मी विपत्काली तुम्हाला शरणदुर्ग असा आहे, मी तुमची काळजी घेणारा देव आहे. त्या देवाचा अनुभव आम्ही प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये स्वीकारण्याचा प्रयत्न करू आणि त्या परमेश्वराच्या द्वारे आम्ही आशीर्वादित होऊया. देवाचं वचन म्हणतं की धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. माझ्या प्रियांनो, त्या देवाच्या द्वारे आम्ही वाचविले जाणारे त्याचे लोक हो आणि आमच्या जीवनातील शंका कुशंका बाजूला ठेवून धार्मिक या नात्याने, देवाचे निवडलेले या नात्याने, देवाच्या दृष्टीने योग्य असे त्याचे लोक या नात्याने, माझ्या प्रियांनो, आम्ही विश्वासामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करूया. हा उपवास समय आमच्या प्रत्येकाला विश्वासामध्ये वाढविणारा हो आणि देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून देणारा हो, हीच प्रभूचरणी या समय प्रार्थना आहे. देवाला मान, महिमा, गौरव, आदर सन्मान असो. आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझे आभार मानितो. प्रभू, तुला विनंती करीत आहोत पित्या की या समयामध्ये प्रभू परमेश्वरा तू आमच्या सोबत आहेस. प्रभू परमेश्वरा, इथून पुढे तू आमच्या समवेत राहा. प्रभू राया, हा उपवास समय जेव्हा तू आम्हाला दिलेला आहे प्रभू, त्या परमेश्वरा तू आम्हाला तुझ्यामध्ये वाढवू पाहत आहे, आमची उन्नती करू पाहत आहे. आणि प्रभू परमेश्वरा, आज या शुक्रवारच्या प्रार्थना सहभागितेच्या माध्यमातून प्रभू जेव्हा तुझं वचन आम्ही ऐकलेलं आहे की प्रभू आम्ही शंका कुशंका यामधून विश्वासाकडे आम्ही पाऊलं अग्रेसर करावे. प्रभू, या तुझ्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये तू होऊ दे. प्रभू परमेश्वर, आम्ही अविश्वास ठेवून पुढे चालणारे नव्हे, पण प्रभू विश्वास ठेवून तुझ्यामध्ये पुढे आणि पुढे पाऊल टाकणारे तुझे लोक व्हावे अशी दया तू आमच्यावर कर. आम्ही या समय तुला विनंती करतो. प्रभू, आमच्या जीवनातील अविश्वास तू काढून टाक, आमच्या जीवनातील शंका तू काढून टाक. प्रभू परमेश्वरा, तुझा विश्वास आमच्यामध्ये वाढू दे. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, या उपवास समयात प्रभू विश्वासाचं प्रतिफळ आशीर्वाद स्वरूपात आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे आणि प्रभू तू काळजी घेणारा देव आहे याची प्रचिती आमच्या जीवनामध्ये तू दे.
प्रभू तू प्रार्थना ऐकतो, प्रभू परमेश्वरा तू आमची सुटका करीतो आणि प्रभू तू आम्हाला वाचवितो. प्रभू परमेश्वरा याची अनुभूती तू आमच्या जीवनामध्ये द्यावी, आम्ही या समय तुला विनंती करीतो. सैतानाच्या प्रत्येक वाईट गोष्टी, त्याचे दुष्ट विचार, त्याच्या दुष्ट योजना, प्रभू परमेश्वरा त्या शंका कुशंका आमच्या जीवनातून दूर कर बापा. आणि प्रभू आम्हाला तुझ्या विश्वासामध्ये तू वाढव, हीच आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा शंकेतून प्रभू परमेश्वरा तू विश्वासाकडे तू आम्हाला घेऊन चाल, हीच आम्ही तुला प्रार्थना करीत आहोत. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझ्या पवित्र वचनाकरिता आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो आणि प्रार्थना धन्य तारक येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक बापा, आमेन. देवाची स्तुती असो प्रियांनो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस विशेष प्रकारे आपण आपलं दानार्पण जे आहे ते परमेश्वराला समर्पित करूया आणि प्रभू परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जो आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे त्यामधून आपण देवाचं जे आहे ते देवाला देऊया. आपलं स्वनाकाराचं दान जे आहे ते आपण प्रभूला आपल्या घरांमध्ये असताना आपण समर्पित करू. पुढे येणारं जे स्क्रीनवर गीत आहे त्या गीताच्या माध्यमातून आपण हे दान प्रभूला समर्पित करूया. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. मेरे हाथों में दे दे, मेरी महिमा तू देखेगा, खुद को मेरे हाथों में दे दे. मेरी शक्ति में तुझको देता हूँ, चलाऊंगा हर दिन मेरी कृपा में. मेरी शक्ति में तुझको देता हूँ, चलाऊंगा हर दिन मेरी कृपा में. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. सभी तुझको भूलेंगे तो भी क्या मैं तुझको भूलूंगा कभी. सभी तुझको भूलेंगे तो भी क्या मैं तुझको भूलूंगा कभी. अपने हाथों में तुझे उठा के चलाऊंगा हर दिन इसी जहां में. अपने हाथों में तुझे उठा के चलाऊंगा हर दिन इसी जहां में. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. आंसुओं की घाटियों में
न करूंगा, अब्राहम का मैं परमेश्वर हूँ, अद्भुत कार्य क्यों न करूंगा। लाल सागर में रास्ता दिया, आज भी मैं करने के योग्य हूँ। लाल सागर में रास्ता दिया, आज भी मैं करने के योग्य हूँ। करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है। आंसू की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा, आंसू की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा। यावेळेस आपण प्रार्थना करूया, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभूने हा शुक्रवारचा प्रार्थनेचा दिवस आमच्या जीवनामध्ये देऊन आम्हाला आशीर्वादित केलं आणि इथून पुढे देखील या उपवास समयात तो आम्हाला त्याच्या कृपेने भरणार आहे. विश्वासामध्ये वाढण्याचा आपण सतत प्रयत्न करीत राहूया. या प्रियांनो, आपण प्रार्थनेत असूया. आपलं जे दान आहे ते देखील प्रभूला समर्पित करू. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊन प्रभू तुझी उपकार स्तुती करीत आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझ्या नावाला उंचवित आहोत पित्या. प्रभू राया, मी या समय विशेष करून तुझ्याजवळ प्रार्थना करीतो की प्रभू तुझा आशीर्वादाचा हात तू आमच्या प्रत्येकांवर तू ठेवस पित्या. प्रभू, या जगामध्ये वावरत असताना तुझी कृपा आम्हास आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ दे. प्रभू, विशेष प्रकारे या उपवास समयात प्रभू आमची आध्यात्मिक वृद्धी तू करून घ्यावी, ही देखील आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. प्रभू परमेश्वरा, मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तींना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. त्यांच्या प्रत्येकांची तू काळजी घ्यावी. त्याची दुःखी कष्टी आजारी आहे प्रभू परमेश्वर, अंथरुणावर पडलेले आहेत त्या अशा प्रत्येकांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू, त्यांच्या जीवनाची तू काळजी व्हा आणि तुझा आशीर्वाद प्रभू तू त्यांना दे, हीच आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. पित्या, प्रभू परमेश्वर, आम्ही या समय प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना करीतो. विशेष प्रकारे प्रभू राया पित्या, आमच्या त्या परमेश्वरा प्रभू रेखा साळवी अंटी प्रभू परमेश्वरा, डॅनियल साळवी अंकल प्रभू पित्या, त्या दोघांना प्रभू परमेश्वरा तुझ्या जखमेचा स्पर्श कर बाप्पा. प्रत्येक प्रादुर्भाव इन्फेक्शन येशूच्या नावामध्ये दूर होईल प्रभू, अशी तू दया कर प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करीतो. त्यांच्या जीवनावर प्रभू तुझ्या आरोग्याची पाखर घाल बाप्पा. आणि प्रभू, विशेष प्रकारे तुझी प्रभू परमेश्वरा प्रभू तुझं आरोग्य जे आहे पित्या ते त्यांच्या जीवनामध्ये लाभेल अशी तू दया कर प्रभू. जे औषधोपचार आहेत ते त्यांच्याकरिता प्रभू आरोग्याची तू ठरेव, हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. प्रभू राया, तू प्रार्थना ऐकणारा आमचा जिवंत देव आहे, म्हणून आम्ही यावेळेस तुझे उपकार मानतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो पित्या. प्रभू राया, तुला प्रार्थना करीत आहोत पित्या की प्रभू परमेश्वर, विशेष प्रकारे प्रभू त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू तुझं वात्सल्य आणि प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य प्रभू प्रत्येकास प्राप्त होऊ दे आणि प्रभू त्यांच्या जीवनाची तू काळजी घे पित्या. प्रभू राया, मी प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा घोरपडे आंटी यांच्याकरिताही त्यांना तू स्पर्श करावं, पूर्ण आरोग्य द्यावं बाप्पा. ही देखील आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे आणि प्रभू त्यांच्या जीवनाची विशेष तू काळजी व्हा प्रभू, आम्ही या समय तुला प्रार्थना करतो. आमच्या प्रभू माधुरी डिसूजा आंटी प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू तू त्यांना स्पर्श कर बाप्पा. प्रभू परमेश्वरा प्रभू पित्या, त्यांची शारीरिक दशा प्रभू तू जाणत आहेस बाप्पा. प्रभू अशक्तपणा दुर्बळता तू पाहत आहेस पित्या. प्रभू तुझं शक्ती प्रभू परमेश्वरा तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना भर प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याचं वर्धस्थ त्यांच्या जीवनावर तू कायम कर प्रभू. पित्या प्रभू तू चांगली प्रतिकारशक्ती त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होईल अशी तू दया करावी, ही देखील प्रभू आमची या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना आहे. बाप्पा प्रभू परमेश्वरा, आम्ही या समय प्रभू प्रार्थना करीत आहोत त्या परमेश्वरा आमचे प्रभू बारलिंगी अंकल आंटी प्रभू यांच्याकरिता. बारलिंगी अंकल प्रभू परमेश्वरा यांची बहीण प्रभू त्या परमेश्वरा त्यांना देवाज्ञा होऊन प्रभू ते तुझकडे आलेले आहेत बाप्पा. प्रभू आम्ही या समय प्रार्थनेमध्ये आठवण करीतो पित्या, त्या समस्त प्रभू परमेश्वरा दुःखी कुटुंबियांना प्रभू तुझं त्या परमेश्वरा सांत्वन प्राप्त होऊ दे, तुझी शांती प्राप्त होऊ दे आणि प्रभू त्या प्रत्येकांची प्रभू या दिवसांमध्ये तू काळजी व्हा प्रभू, आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा तुझद्वारे लाभणारी प्रभू परमेश्वरा ती दैवी शांती त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू आप्तगणांमध्ये प्राप्त होईल अशी तू दया कर प्रभू, आम्ही या समय तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना करीत आहोत. प्रभू नायडू आंटी यांच्याकरिता आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, त्यांना प्रभू परमेश्वरा प्रभू तुझं धैर्य दे बाप्पा. प्रभू परमेश्वरा तू आरोग्य दे आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या दयकृपेचं वैष्णव त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती असू दे, आम्ही या समय तुला प्रार्थना करतो बाप्पा. प्रभू परमेश्वरा प्रत्येक प्रभू परमेश्वरा प्रभू गोष्टीपासून प्रभू तू त्यांच्या जीवनामध्ये प्रभू त्यांना सांभाळावं आणि प्रभू तुझ्या आरोग्याचं वर्धस्थ त्यांच्या जीवनावर ठेवावं प्रभू, आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत.
बापा प्रभू परमेश्वरा तू आमच्या प्रत्येकाच्या समोर येतो प्रभू पित्या. प्रभू आमचे पित्या परमेश्वर सर्व इतर प्रियजन प्रभू जे दुखी कष्टी आजारी असतील पित्या, अशा प्रत्येकांना प्रभू या समय आम्ही तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीतो. प्रभू परमेश्वरा त्यांच्यावर प्रभू तुझ्या आरोग्याचं वर्धस्व तू ठेव बापा. प्रभू या समय तुला प्रार्थना करतो प्रभू बापा. प्रभू परमेश्वरा त्यांच्या प्रभू परमेश्वरा जीवनामध्ये प्रभू जे काही दुःख असतील प्रभू परमेश्वरा, प्रभू आजारपण असेल पित्या, ते सर्व येशूच्या नावामध्ये दूर होते बापा. आणि प्रभू तुझं आरोग्य त्यांना तू प्रदान कर प्रभू. आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीतो पित्या. तू प्रार्थना ऐकणार आमचा जिवंत देव आहे बापा. प्रभू त्या परमेश्वरा आम्ही सुकन्याकरिता प्रार्थना करीत आहोत प्रभू. तुझे आभार मानित आहोत की प्रभू परमेश्वरा तिला तू आरोग्य दिलेल्या बापा, तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल दिलेत म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो पित्या. तिची शस्त्रक्रिया प्रभू तू आशीर्वादित केली म्हणून आम्ही तुझ्या नावाला उंचवतो पित्या. इथून पुढे प्रभू तिला तू लवकरात लवकर बरं करा बापा. आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा सदुदित तू तिच्या सोबत हो प्रभू. आम्ही या समय तुला नम्रतेची प्रार्थना करीत आहोत बापा. प्रभू परमेश्वरा त्या तरुण मुलीला प्रभू तू तुझ्या हातामध्ये घे आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने तू भर, हीच आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत बापा. प्रभू परमेश्वरा आम्ही या समय प्रभू आमच्या प्रत्येक जीवनांकरिता तुझी उपकार स्तुती करीतो. या दिवसांमध्ये प्रभू तू आमचा सांभाळ कर बापा. मंडळीतील प्रत्येक प्रियजनांना प्रभू या व्हिडिओच्या माध्यमातून जे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या प्रत्येकांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पित्या. प्रभू त्या परमेश्वरा या दिवसांमध्ये पुन्हा एक वार प्रभू परमेश्वरा या कोरोनाचा प्रादुर्भाव पित्या वाढत असलेला प्रभू आमच्या प्रभू परमेश्वरा निदर्शनास येत आहे बापा. प्रभू आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू ही संबंध परिस्थिती तुझ्या हातामध्ये तू घे पित्या. प्रभू राया प्रभू लोकांना प्रभू सद्बुद्धी प्रदान कर बापा. प्रभू परमेश्वरा प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी पित्या, आपल्या संपर्कातील प्रियजनांची काळजी घ्यावी अशी तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो बापा. प्रभू पित्या प्रत्येकाच्या जीवनाला प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेने भर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत प्रत्येक प्रियजनांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पित्या. अशा रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रत्येक प्रियजनांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. त्यांच्या सोबत तू हो, तुझा आशीर्वादाचा हात त्यांच्या प्रत्येकांवर तू ठेव बापा. हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे बापा. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचवतो पित्या, कारण प्रभू तू आमच्या जीवनाची काळजी घेत आहे प्रभू पित्या. या पुढील दिवसांमध्ये प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या समवेत. हा उपवास समय तू आम्हाला दिलेला आहे याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. या उपवास समयामध्ये प्रभू आम्हाला तुझ्यामध्ये वाढीव, तुझ्या विश्वासामध्ये वाढीव आणि प्रभू आमचा मार्ग प्रभू परमेश्वरा प्रभू तूच असावा प्रभू, अशी तू दया आमच्यावर कर आणि त्या मार्गामध्ये आम्ही पुढे आणि पुढे चालावे म्हणून प्रभू परमेश्वरा तू आम्हाला प्रभू ते दैवी सामर्थ्य प्रदान कर. हीच आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत, विनंती करीत आहोत. धन्यवाद देतो आम्ही तुझे आभार मानतो प्रभू पित्या. आज प्रभू परमेश्वरा प्रभू आमचं पित्या स्वनागराचं दान आम्ही जेव्हा तुला समर्पित केलेलं आहे बापा, प्रभू परमेश्वरा ते तू स्वीकार कर प्रभू. आणि प्रभू आम्ही तुला विनंती करीतो की प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या देण्याद्वारे सदुदित तुझं गौरव होऊ दे प्रभू पित्या. आम्ही आनंदाने देणारे तुझे लोक व्हावे आणि प्रभू तुझा 100 पट आशीर्वादांचा अनुभव, त्याची अनुभूती आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होईल अशी तू दया कर. ही देखील प्रभू या समय तुझ्याजवळ विनंती आहे. धन्यवाद देतो आम्ही तुझे आभार मानतो बापा. प्रभू मान मी मागो आदर सन्मान आम्ही केवळ तुला देत आहोत बापा. प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनांना तुझ्या कृपेने भर, तुझ्या आशीर्वादाने भर, हीच तुला आमची विनंती आहे पित्या. प्रभू या दानासह आमच्या प्रत्येकाचं समर्पण पुन्हा एक वार तुला करीत आहोत प्रभू. मंडळीतील प्रत्येक लहान थोर व्यक्तींना तुझ्या हातामध्ये देतो, आजारी लोकांना तुझ्या हातामध्ये देतो, त्यांना तुझं आरोग्य दे बापा. प्रभू परमेश्वरा दुःखी कष्टी चिंतित काळजी प्रभू परमेश्वरा असणाऱ्या त्या प्रत्येक प्रियजनांना तुझ्या हातामध्ये देतात प्रभू. प्रत्येकाचं जीवन तू सांभाळ, तुझ्या कृपेने भर प्रभू. हीच आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे आणि आध्यात्मिक उन्नतीकडे आमची वाटचाल आशीर्वादितरित्या व्हावी, हीच तुला विनंती करीतो. या दानासह आपलं समर्पण तुला करीत प्रभू परमेश्वर. आमचं जीवात्मा शरीर तुझ्या हातामध्ये देत प्रभू. ही प्रार्थना आमचा धन्य तारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडीने प्रणय मागत आहोत म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सो आणि मास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाडापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून पुढे सदा सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सतुदित असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, त्या जिवंत देवाने खरोखर आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित केलेला आहे. हा उपवास समय विश्वासामध्ये वाढणारा आमच्या प्रत्येकाकरिता व्हावा, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. आपण प्रत्येक जण आपापली काळजी घ्या. या दिवसांमध्ये पुन्हा एक वार या कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढत आहे. माझ्या प्रियांनो, घरातून बाहेर पडत असताना कृपा करून जी आवश्यक काळजी आहे, मास्क लावणे आहे, सॅनिटायझरचा वापर करणे आहे, माझ्या प्रियांनो हे कृपा करून आपण प्रत्येक जण घ्या. कदाचित आम्हाला होणार नाही, आम्हाला सिम्पटम्स दिसणार नाही, पण आपल्या घरामध्ये असलेले जे प्रियजन आहे, आमच्या संपर्कातील असलेले जे आमचे प्रियजन आहेत, माझ्या प्रियांनो त्यांची काळजी म्हणून आपण एकमेकांची काळजी घेऊया, स्वतःची काळजी घेऊया आणि विशेष प्रकारे आपलं जीवन जे आहे ते निरोगीमय ठेवण्याचा आपण प्रयत्न करू, ही आपल्या प्रत्येकास विनंती आहे.
येणाऱ्या रविवारची उपासना जी आहे ती देखील आपली सकाळी 8:30 वाजता होईल, याची आपण प्रत्येकाने नोंद घ्या. एक उपासना आपली सकाळी 8:30 वाजता होईल. शासनाने दिलेले जे आपले नियम आहेत, वयाचे नियम आहेत, ते सर्व पाळीत आपण यामध्ये सहभागी होणार आहोत आणि जो काही विशेष प्रकारे सोशल डिस्टन्सिंग आहे त्याचं देखील आपण पालन करणार आहोत. जे काही नियमावली आहे त्या अनुषंगाने आपण या उपासनेमध्ये सहभागी होणार आहोत. ही उपासना जी आहे ती सकाळी 8:30 वाजता होईल आणि 8:30 वाजताच फेसबुकवर आपल्या मेथडिस्ट मराठी चर्च उल्हासनगरचं जे पेज आहे किंवा विशेष प्रकारे MMC उल्हासनगर 2020 यावर आपल्याला ही उपासना जी आहे ती प्राप्त होऊ शकते आणि याचं लाईव्ह फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते घरी असणाऱ्या त्या प्रत्येक प्रियजनांकरिता होणार आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आपण यामध्ये सहभागी होऊया. देव परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण घेऊया. आपण प्रत्येक जण आपापली काळजी घेऊया. आपल्यासोबत इतरांचा जीव आपण धोक्यात टाकू नये याकरिता देखील आपण ती सतर्कता बाळगावी, ही देखील आपणा प्रत्येकास माझी नम्र विनंती आहे. त्यासोबतच आपल्या प्रत्येक ले प्रीचर्स यांच्याकरिता देखील आपण प्रार्थनेमध्ये असूया. या उपवास समयामध्ये जेव्हा आपल्या घरी ते प्रार्थनेकरिता येत आहे, कृपा करून आपण त्यांच्यासोबत संपर्क साधून विशेष प्रकारे आपल्या प्रार्थनेची वेळ जी आहे ती सुनिश्चित करून घ्यावी, ही देखील माझी आपल्या प्रत्येकास विनंती आहे. आणि देव परमेश्वर जो आहे त्या वचनाच्या माध्यमातून, त्या प्रार्थनेच्या माध्यमातून आमच्या प्रत्येकाला त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, त्याच्या त्या ख्रिस्ती वाटचालीमध्ये आमचं जीवन जे आहे ते आशीर्वादित करू, हीच प्रभूचरणी आम्ही प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबाची आपण विशेष प्रकारे जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेची नोंद आपण घेऊया. आपल्या घरी केव्हा प्रार्थना आहे तो दिवस पाहून आपण विशेष प्रकारे त्यावर खूण करून घ्या, कॅलेंडरवर खूण करून घ्या आणि ते आपल्या प्रार्थनेची आठवण ठेवून माझ्या प्रियांनो आपल्या ले प्रीचर्स यांच्यासोबत आपण संपर्क साधावा, ही देखील आपल्या प्रत्येकास यावेळेस नम्र विनंती करण्यात येते. आपण पुन्हा एक वार आपल्या प्रत्येकाची काळजी घ्या, हीच आपल्या प्रत्येकास विनंती आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझी मंडळी ही माझी जबाबदारी, या अनुषंगाने आपण आपल्या जीवनाची वाटचाल या प्रादुर्भावांच्या दिवसांमध्ये आपण सतर्कतेने करूया. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला त्याच्या कृपेने भरो व आशीर्वादित करू. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.